नमस्कार, मी दिव्या. आज आपण पाहणार आहोत हेल्दी मूग डोसा किंवा मूग चिला. त्यासाठी मी रात्रभर अर्धी वाटी मूग भिजत घातले होते. भिजवलेले मूग अर्धी वाटी, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. भिजवलेले मूग, आलं, लसूण, जिरा हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे दही टाकायचे. 2 चमचे दही टाकल्यानंतर ते सगळं मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं, थोडं पाणी वतून. तुम्हाला पाहिजे तितकं. जास्त पातळ नाही करायचं, ते जरा थिकच ठेवायचं इथे. मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे ते एवढं थिक ठेवायचं आहे ते. त्याच्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार. मीठ टाकून परत चांगलं फेटून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झालं की एक साईडला तोपर्यंत तवा गरम करून घ्यायचा आहे. तेल किंवा तूप तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काही वापरू शकता. मी इथे तूप वापरलेलं आहे. थोडंसं तूप टाकायचं. छोटा डोसा केलेला आहे मी. छोटे छोटे करायचे. हेल्दी डोसा आहे हा. डाएटमध्ये पण खाऊ शकता तुम्ही. काही काहींना असे कच्चे मूग, मटकी खायला आवडत नाही, तर हे बेस्ट आहे त्याच्यासाठी. साईडने तूप ओतून घ्यायचं थोडंसं. झाकण ठेवून 5 मिनटं याला परतवून घ्यायचं. दुसरी बाजू परत झाकण ठेवायचं आहे शिजायसाठी. हे झालेलं आहे आता इथं आपला डोसा. आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा प्लीज. अर्धी वाटीमध्ये माझे 4 डोसे झाले होते छोटे छोटे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा प्लीज. धन्यवाद.